Hello everyone. Now we are discussing about the new topic of company law, that is registration of the company. As per company law, registration is compulsory for every company which is formed under the Companies Act. Maybe the company is limited by shares, maybe it is limited by guarantee or an unlimited company. As per section 3 of the Companies Act, which lays down the procedure for the registration or formation of the company. To obtain the registration of the company, an application has to be filed with the registrar of the company. म्हणजेच काय तर कुठलीही कंपनी, मग ती लिमिटेड बाय शेअर्स असेल, अनलिमिटेड कंपनी असेल, प्रायव्हेट कंपनी किंवा पब्लिक कंपनी, तर कुठलीही कंपनी ही कंपनी लॉनुसार रजिस्टर करणं आवश्यक असतं. मग कंपनीचं रजिस्ट्रेशन हे कोणाकडे करायचं? हु इज द रजिस्ट्रार ऑफ द कंपनी? तर त्याची डेफिनेशन दिली कंपनी लॉनुसार. द रजिस्ट्रार ऑफ द कंपनी इज द प्रायमरी रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ द कंपनी अंडर द कंपनीज ऍक्ट. Registrar is a full-time officer employed by the central government and is responsible for the administration of company law in the state in which he is appointed. Thus, there is a one registrar of companies for each state. Section 2, clause 75 of the Act defines the term registrar. It means a registrar and additional registrar, a joint registrar, a deputy registrar or an assistant registrar having the duty of registering companies and discharging various functions under the Act. However, the powers and duties of the registrar of the companies go much beyond the registering companies. All documents required to be registered under the Act have to be registered with him. If such a document is found to be defective or incomplete, the registrar of the company can call upon the company to rectify the defect or to complete the document. म्हणजे कुठलीही कंपनीज ऍक्ट नुसार रजिस्टर करायची असेल तर ती कोणाकडे करायची? तर रजिस्ट्रार ऑफ द कंपनी. आता प्रत्येक स्टेटमध्ये एक रजिस्ट्रार हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा नेमलेला आहे, तर त्या रजिस्ट्रारकडेच त्या कंपनी रजिस्टर केल्या जातात. पण आता पूर्ण स्टेटमध्ये फक्त एकच रजिस्ट्रार आहे का? तर नाही, तर त्याचे सब रजिस्ट्रार असतात, जॉईंट रजिस्ट्रार असतात, जे वेगवेगळ्या रिजनमध्ये, म्हणजे आता समजा एक महाराष्ट्र स्टेट आहे तर नागपूरमध्ये, औरंगाबादमध्ये, पुण्यामध्ये अशा वेगवेगळ्या रिजनमध्ये एक एक सब रजिस्ट्रार हे नेमलेले असतात. जर एकाच ठिकाणी एक रजिस्ट्रार असला तर प्रत्येक व्यक्तीला तिथे जाऊन कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं हे शक्य होत नाही किंवा ते खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे प्रत्येक रिजनमध्ये त्यांनी सब रजिस्ट्रार किंवा असिस्टंट रजिस्ट्रार हे नेमलेले असतात. तर त्या रजिस्ट्रारकडेच कंपनीचं रजिस्ट्रेशन हे करावं लागतं. मग आता कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी काय प्रोसिजर आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट्स आवश्यक असतात? तर त्यासाठी कंपनीज ऍक्ट 2013 किंवा प्रिव्हियस कंपनीज लॉनुसार त्याची प्रोसिजर त्यांनी दिलेली आहे. प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी. तर काय प्रोसिजर आहे कंपनी रजिस्टर करण्याची? तर टू ऑब्टेन द रजिस्ट्रेशन ऑफ अ कंपनी अँड ऍप्लिकेशन हॅज टू बी फाइल्ड विथ द रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. द ऍप्लिकेशन मस्ट बी अकम्पनाइड बाय द फॉलोइंग डॉक्युमेंट, दॅट इज मेमोरेंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. तर कुठलीही कंपनी रजिस्टर करायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला एक ऍप्लिकेशन त्या रजिस्ट्रारकडे द्यावं लागतं, अलॉंग विथ द डॉक्युमेंट ऑफ मेमोरेंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. हे दोन डॉक्युमेंट्स आहेत की जे रजिस्ट्रेशनच्या वेळी खूप महत्वाचे आणि आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत. ह्या डॉक्युमेंट शिवाय तुम्ही तुमची कंपनी रजिस्टर करू शकत नाही. तर काय मेमोरेंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन? तर ह्या दोन डॉक्युमेंट्समध्ये कंपनीची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते. हे दोघं टॉपिक आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर व्हॉट इज द इसेन्शियल्स फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी? तर त्यासाठी दोन महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. द नेक्स्ट स्टेज इज द मेमोरेंडम अँड आर्टिकल्स ऑफ द कंपनी ड्युली साइन्ड बाय द सबस्क्रायबर्स इन द प्रिस्क्राइब मॅनर. म्हणजे जे त्या कंपनीचे सबस्क्रायबर असतील, म्हणजे ज्यांनी मिळून पैसे जमवून ती कंपनी सुरू केलेली असतील,
तर त्या सबस्क्रायबरच्या सिग्नेचरने ते दोघंही डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशनच्या वेळी आपल्याला प्रोड्यूस करावी लागतात. मेमोरेंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. नेक्स्ट इज an affidavit from each of the subscriber to the memorandum and from the person named in the articles as the first director that he has not been convicted of any offense in connection with the promotion, formation or management of any company, and that he has not been found guilty of any fraud or misfeasance or of any breach of duty relating to any company under the act. आता अशा व्यक्तीचं आपल्याला एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं सबस्क्रायबरचं किंवा जो फर्स्ट डायरेक्टर म्हणून ज्याची नेमणूक केलेली असेल अशा व्यक्तींचं तिथे आपल्याला एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. तर ॲफिडेव्हिट काय द्यावं लागतं तर मेमोरेंडम आणि आर्टिकल्समध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट आणि योग्य आहे हे असं ॲफिडेव्हिट त्यांना करून द्यावं लागतं. पण कुठल्या व्यक्तीचं ॲफिडेव्हिट चालेल तर अशा व्यक्तीचं की ज्या व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये कुठलीही लिगल प्रोसिडिंग झालेली नाही, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये त्या व्यक्तीने फ्रॉड केलाय किंवा एखाद्या कंपनीमध्ये आधी काहीतरी त्याने एखाद्या कंपनीचं नुकसान केलेलं आहे, अशी कुठल्याही प्रकारची लिगल प्रोसिडिंग त्या डायरेक्टरच्या किंवा त्या सबस्क्रायबरच्या अगेन्स्ट झालेली नको. जी व्यक्ती तिथे ॲफिडेव्हिट देणार आहे ती व्यक्ती. नेक्स्ट इज an affidavit by each of the person named above that all the documents filed with the register of the company for registration of the company contains information that is correct and complete and true to the best of his knowledge and belief. नेक्स्ट काय तर प्रत्येक व्यक्ती ज्या ज्या व्यक्तीचं नाव वरती मेमोरेंडम किंवा आर्टिकल्स मध्ये ज्या ज्या व्यक्तींचे नावं मेन्शन केलेली आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीने एक ॲफिडेव्हिट देणं गरजेचं आहे की वर जी काही दिलेली माहिती आहे म्हणजे मेमोरेंडम आणि आर्टिकल्समध्ये तर ती माहिती पूर्णपणे कंप्लीट आहे, पूर्ण आहे आणि ती करेक्ट आहे असं ॲफिडेव्हिट देणं गरजेचं असतं. नेक्स्ट, अ डिक्लेरेशन साइन्ड बाय अन ॲडव्होकेट ऑफ द सुप्रीम कोर्ट or of the high court or attorney or pleader entitled to appear before a high court or practicing secretary or chartered accountant or a person named in the articles as a director. म्हणजेच काय तर अशा व्यक्तीचं एक डिक्लेरेशन तिथे द्यावं लागतं. त्याचप्रमाणे वर दिलेले जे डायरेक्टर असतील किंवा सबस्क्रायबर असतील तर त्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीचं तरी डिक्लेरेशन हे द्यावं लागतं आणि ते डिक्लेरेशन कोणाच्या समोर केलेलं असलं पाहिजे तर तो सुप्रीम कोर्टचा ॲडव्होकेट किंवा हायकोर्टचा ॲडव्होकेट किंवा चार्टर्ड अकाउंटंट जे रजिस्टर्ड असतात अशी व्यक्ती किंवा सेक्रेटरी असतात जे कंपनीशी रिलेटेड प्रॅक्टिस करत असतात तर अशा लोकांच्या समोर केलेलं किंवा दिलेलं एक डिक्लेरेशन हे रजिस्ट्रेशनच्या वेळी देणं आवश्यक असतात. तर हे असे डॉक्युमेंट्स आहेत की जे रजिस्ट्रेशनच्या वेळी कंपनी रजिस्टर करताना रजिस्ट्रारकडे देणं आपल्याला कंपल्सरी असतं. मग हे सर्व डॉक्युमेंट्स दिल्यानंतर रजिस्ट्रार काय करतो तर आफ्टर गोइंग थ्रू ऑल द पेपर्स इफ द रजिस्ट्रार ऑफ द कंपनी इज सॅटिस्फाईड दॅट ऑल अबोव रिक्वायरमेंट्स हॅव बीन कंप्लाइड विथ अँड दॅट सच अ कंपनी इज ऑथोराइज्ड टू बी रजिस्टर्ड अंडर द सेड ऍक्ट, he registered the company and placed the name of the company on the register of a companies maintained by him. He also issued a certificate of incorporation certifying under his hand that the company is incorporated and in the case of a limited company that the company is limited. तर हे सर्व डॉक्युमेंट आपण रजिस्ट्रारला दिल्यानंतर जर रजिस्ट्रार सॅटिस्फाईड झाला की सर्व दिलेले डॉक्युमेंट्स हे बरोबर आहेत, आवश्यक असलेले सर्व डॉक्युमेंट्स कंपनीने प्रोड्यूस केलेले आहे अशी जेव्हा त्याची खात्री होते त्यावेळी तो त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करून घेतो आणि रजिस्ट्रेशनच्या त्या रजिस्टरमध्ये तो त्या कंपनीचं नाव ती लिमिटेड कंपनी आहे की अनलिमिटेड आहे अशा प्रकारे त्या कंपनीचं नाव त्या रजिस्टरमध्ये रजिस्टर करून घेतो. त्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट रजिस्टर झाल्यानंतर रजिस्ट्रार त्या कंपनीला एक सर्टिफिकेट इश्यू करतं. इश्यू द सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. वन्स द रजिस्ट्रार रिसीव द इन्फॉर्मेशन अँड कंपनी रजिस्ट्रेशन पेपर्स, he registered the all information and documents
अँड इश्यू अ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्म. म्हणजे त्यांचा जो काही फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये रजिस्ट्रार कंपनीला ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देत असतो. Thus, the certificate of incorporation may be regarded as the birth certificate of the company because the company comes into existence on and from the date mentioned therein. तर त्या सर्टिफिकेटलाच म्हटलं जातं कंपनीचं बर्थ सर्टिफिकेट. म्हणजेच काय तर त्या डेट पासून ती कंपनी एक अस्तित्वात आलेली कंपनी आहे असं समजलं जातं आणि त्या कंपनीचा सर्व कारभार हा सुरू होत असतो. आता आपण पाहिलं हे रजिस्ट्रेशन ऑफ द पब्लिक कंपनी आणि प्रायव्हेट कंपनी. आता 2013च्या ऍक्ट नुसार म्हणजे कंपनीज ऍक्ट 2013 नुसार 1 पर्सन कंपनी ही सुद्धा कन्सेप्ट अस्तित्वात आलेली आहे. मग ह्या कंपनीचं रजिस्ट्रेशन कसं होतं तर द कंपनीज ऍक्ट 2013 हॅज इंट्रोड्यूस अ कन्सेप्ट नेमली दॅट ऑफ अ कंपनी कन्सिस्टिंग ऑफ 1 पर्सन कंपनी. सच कंपनी इज कॉल्ड अ 1 पर्सन कंपनी म्हणजेच त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं OPC. The procedure for incorporating 1 person company is the same as that for a private companies. However, some additional requirements have been prescribed by the Act as under. Since such a company consists of only one member, the memorandum must state the name of another person who will become the member of the company. In case of the original member's death or incapacity to contract, prior written consent of such a person should be taken and filed with the register of the company at the time of the incorporation of the 1 person company. म्हणजेच काय तर 1 पर्सन कंपनी जर रजिस्टर करायची असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे तर ज्याप्रमाणे एक प्रायव्हेट कंपनी रजिस्टर केली जाते त्याचप्रमाणे 1 पर्सन कंपनीची सुद्धा कंपनी रजिस्टर करण्याची प्रोसिजर आहे. पण ऍडिशनल रिक्वायरमेंट काय आहे तर ज्यावेळी तो व्यक्ती कंपनी रजिस्टर करणार असतो त्यावेळी तर जी काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे 1 पर्सन कंपनीची तर ती रजिस्ट्रार कंपनी रजिस्टर करतानाच घेऊन घेतो. कुठली तर ज्या व्यक्तीने ती कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे. इन केस जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा तो व्यक्ती ती कंपनी चालवायला त्याची कॅपॅसिटी नसेल तर अशा वेळी त्याच्या अब्सेन्समध्ये ती कंपनी जो व्यक्ती चालवणार आहे तर त्या व्यक्तीची सुद्धा कन्सेंट तिथे घेतली जाते. आणि ज्या व्यक्तीची कन्सेंट घेतली जाते ती व्यक्ती ऑब्व्हियसली ती कन्सेंट देण्यासाठी ती व्यक्ती कॅपेबल असली पाहिजे. म्हणजेच ती व्यक्ती साऊंड माइंड असली पाहिजे. ॲज पर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार त्या व्यक्तीने ज्या सर्व काही कंडिशन्स आहेत एखादा कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठीच्या त्या सर्व कंडिशन्स त्या व्यक्तीने तिथे फुलफिल केलेल्या असल्या पाहिजे. आता व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ द कंपनी. मग कुठलीही कंपनी जर रजिस्टर झाल्यानंतर त्याचा काय इफेक्ट होतो. जर कंपनी एकदा रजिस्टर्ड झालेली असेल तर रजिस्टर्ड झाल्यानंतर त्या कंपनीला एक लिगल एक्झिस्टन्स मिळतं. एक सेपरेट लिगल कॉर्पोरेट बॉडी म्हणून त्या कंपनीला एक अस्तित्व मिळतं आणि ती कंपनी ॲज पर लॉ नुसार व्यवस्थित ती कंपनी तिथे रन होऊ शकते. आणि जर इन केस एखादी काही कंप्लेंट त्या कंपनीच्या अगेन्स्ट असेल किंवा लिगल प्रोसिडिंग एखादी करायची असेल आणि जर ती कंपनी रजिस्टर्ड असेल तर सगळे लिगल बेनिफिट किंवा जे काही असेल ते मेंबर्सला सुद्धा त्या कंपनीचे सर्व बेनिफिट्स त्या कंपनीच्या रजिस्ट्रेशन नुसार मिळत असतात.